शिवसेनेतल्या गद्दार शब्दाचं वादळ आता राष्ट्रवादीतही आलेलं आहे। शरद पवारांनी पहिल्यांदाच गद्दार या शब्दाचा उल्लेख केला। शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांचा गद्दार असा उल्लेख केलाय। ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा द्यायची असते। या गद्दारांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा असं आव्हान शरद पवारांनी केलेलं आहे। त्यांनी एकच गोष्ट शिवली, त्यांनी गद्दारी केली। गरजेला आता सुट्टी नाही। ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही। आता एकच विचार आहे, उद्याच्या तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द तुम्हाला आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।